मित्रांनो, एकदा मी एका कृषी अधिकाऱ्याचं लेक्चर ऐकायला गेलो होतो. तेव्हा मुख्य अतिथी अजून यायचे होते, त्यामुळे स्टेजवर फक्त कृषी अधिकारीच उपस्थित होते. कार्यक्रम अधिकृतपणे सुरू व्हायच्या आधीच कृषी अधिकाऱ्यांनी तिथे जमलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधायला सुरुवात केली. ते सांगू लागले की शेतकऱ्यांच्या नेमक्या चुका कुठे होतात. त्यांनी खूप छान उदाहरणे देऊन सांगितले की तुमचा पेरू, आंबा, चिकू किंवा इतर कोणतंही फळ जेव्हा अमेरिका किंवा दुसऱ्या परदेशी बाजारपेठेत पाठवलं जातं तेव्हा ते तिथे का नाकारलं जातं? कारण तिथल्या विमानतळावर आणि लॅबमध्ये जेव्हा चेकिंग होते तेव्हा तुमच्या फळांवर केमिकल आणि फवारणीचे अंश सापडतात. परदेशात या गोष्टीला विषारी मानतात आणि तिथल्या आधुनिक मशीनमध्ये हा माल लगेच पकडला जातो. म्हणूनच तुम्ही रासायनिक गोष्टी कमी करून नैसर्गिक खतांचा वापर सुरू करा. ते शेतकऱ्यांना अगदी खरी आणि मनाला पटणारी गोष्ट समजावून सांगत होते की विनाकारण विषारी औषधे आणि महागडी खते शेतात घालण्यापेक्षा नैसर्गिक आणि सेंद्रिय खतांचा वापर केलेला कधीही चांगला. ते अशा भरपूर गोष्टी सांगत होते आणि आम्हालाही ते ऐकायला खूप चांगलं वाटत होतं, कारण त्यात शेतकऱ्याचा फायदा होता. तेवढ्यात दुसरे एक अधिकारी उठले आणि त्यांनीही पहिल्या साहेबांच्या बोलण्याला दुजोरा दिला. ते सांगू लागले की आपण फळांवर केमिकल फवारणी खरोखरच कमी केली पाहिजे. विमानतळावरून माल बाहेर देशात जाताना जेव्हा कडक चेकिंग होते तेव्हा फळांवर औषधाचे गुणधर्म स्पष्टपणे सापडतात आणि त्यामुळे आपल्या देशाचे नाव खराब होते आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. असं सगळं छान चालू असताना जे मुख्य पाहुणे होते ते तिथे आले. ते आल्यावर मात्र अख्खा विषयच पलटी झाला. झालं असं होतं की ते गाडीत येत असतानाच तिथल्याच कोणीतरी मोबाईल फोन चालू करून स्टेजवर चाललेलं हे सगळं संभाषण त्यांना ऐकवलं होतं. गाडीतून उतरून थेट स्टेजवर आल्यावर मुख्य अतिथींनी पहिलाच प्रश्न विचारला की तुम्हाला कृषी अधिकारी केलं कोणी? तुम्ही शेतकऱ्यांना काय ज्ञान शिकवत आहात? तुम्हाला स्वतःला तरी यातलं काही माहिती आहे का? हे ऐकून आम्ही सगळे शेतकरी थक्क झालो. आम्हाला मोठे आश्चर्य वाटले की जे साहेब स्वतः कृषी अधिकारी आहेत आणि शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट सांगत आहेत त्यांचं कसं काय चुकलं असेल? यात नक्की काय चुकलं हेच कोणाला कळेनासे झाले. पण त्यानंतर मुख्य अतिथींनी त्यांची बाजू मांडताना शेतकऱ्यांना खतांचे एक वेगळेच गणित समजावून सांगितले. ते म्हणाले, रासायनिक खत म्हणजे काय? खत म्हणजे शेवटी खतच असतं. ते रासायनिक असो की सेंद्रिय, दोघांचे मूळ तत्व एकच आहे, ते म्हणजे वनस्पतीचे अन्न. झाडाला वाढण्यासाठी अन्नाची गरज असतेच. आता आपण साधा जांभूळ जरी मर्यादेपेक्षा जास्त खाल्ला तर आपल्याला त्याची ॲलर्जी होते. रोजचे जेवण जरी जास्त जेवलो तरी माणसाचे पोट बिघडते आणि संडास लागते. शेवटी ते माणसाचे पोट आहे. म्हणजेच जगातल्या प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं. मर्यादा ओलांडली की कितीही चांगली गोष्ट असली तरी ती शरीरावर किंवा पिकावर रिॲक्शन करणारच. त्यामुळे खत रासायनिक आहे की सेंद्रिय यापेक्षा ते किती प्रमाणात टाकले जाते हे महत्त्वाचे आहे. कुठलीही खत जास्त टाकली तर नुकसान होणारच. त्यांनी पुढे सांगितले की यासाठी खताची योग्य मात्रा म्हणजे डोस समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. पिकाच्या कोणत्या स्टेजला, कोणत्या वयाला किती आणि कोणतं खत द्यायचं याचं अचूक गणित शेतकऱ्याला स्वतः बांधता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांनी केमिकल फवारणीबद्दल खूप महत्त्वाची सांगितली. आपण जेव्हा शेतात केमिकल फवारणी करतो तेव्हा त्या औषधाच्या बाटलीवर स्पष्टपणे लिहिलेलं असतं की या औषधाचा प्रभाव किंवा त्याचे सत्व पिकावर किती दिवस राहू शकते. समजा आपला माल एका महिन्याने बाजारात किंवा परदेशात विक्रीसाठी जाणार आहे आणि आपण मारलेल्या औषधाचा प्रभाव 15 दिवसांचा आहे. जर आपण महिनाभर आधीच फवारणी केली तर 15 दिवसांत त्याचा पूर्ण अंश वाऱ्यात आणि फळावरून निघून जातो. पण शेतकरी नेमकी चूक काय करतो? फळ तोडणीला आले की अवघे 15 दिवस उरलेले असताना तो फवारणी करतो. औषधाचा परिणाम संपायच्या आतच घाईघाईने माल तोडला गेल्यामुळे विमानतळावरील मशीन ते औषध अचूक पकडते. जर हेच नियोजन करून 1 महिना आधी फवारणी केली असती तर औषधाचे परिणाम 15 दिवसांत संपले असते आणि मशीनला काहीच सापडलं नसतं. याचे आणखी एक साधे उदाहरण द्यायचे तर डॉक्टरांनी सांगितलेली झोपेची गोळी खाल्ली तर माणूस व्यवस्थित झोपतो आणि त्याला आराम मिळतो. पण जर एखाद्याने एकदम 10 ते 15 गोळ्या एकत्र खाल्ल्या तर तो माणूस कायमचाच झोपून जाईल. मग आता तुम्हीच सांगा, यात दोष त्या औषधाचा किंवा गोळीचा आहे की ती गोळी अतिप्रमाणात खाणाऱ्या माणसाचा आहे? तसंच अगदी रासायनिक खताचं आणि औषधांचं आहे. त्याचा वापर कसा करायचा, त्याची पॉवर किती आहे आणि त्याचे प्रमाण किती ठेवायचे हे कळण्यासाठी शेतकऱ्याला आधी शेतीचा फुल अभ्यास करावा लागेल. औषध किती वापरायचे याचे प्रमाण तंतोतंत पाळावे लागेल. पण आजचा शेतकरी एवढा भोळा आणि अडाणी राहिलाय की त्याला वाटते जितके जास्त खत टाकू आणि जितकी जास्त औषधे फवारू तितके जास्त पीक येईल आणि जास्त फायदा होईल. कंपनीने जर औषधाच्या बाटलीवर स्पष्ट सांगितले असेल की एका पंपाला 1 टोपण औषध टाका तर शेतकरी मनात विचार करतो की एका टोपणाने काय होणार? कीड मरेल की नाही कोण जाणे, म्हणून तो स्वतःच्या मनानेच डबल तिबल औषध टाकतो. खरी चूक इथे होते. तर मित्रांनो, आपण आपल्या पहिल्या भागामध्ये आधीच पाहिले आहे की एनपीके खतांचे नेमके काम काय आहे आणि ते जमिनीमध्ये कसे कार्य करते. आता याच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की झाडाचे आयुष्य कसे असते
झाडाचे खाद्य कोणते असते आणि पिकांचा संपूर्ण जीवनकाल कसा असतो. या सर्व गोष्टी अगदी सोप्या आणि व्यावहारिक भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या या भेळमिसळ चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. ही माहिती इतर शेतकरी बांधवांना आणि मित्रांनाही आवर्जून शेअर करा, कारण आपल्या या चॅनलवर शेतीच्या प्रत्येक कामावर, प्रत्येक समस्येवर आणि प्रत्येक विषयावर आपण अशीच सविस्तर आणि खुली चर्चा करणार आहोत.